अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीज धर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी. चंद्र भारल्या जीवाला नाही कशाचीच साड, मला कशाला पुसता मी तो भारलेले झाड. हे शब्द आहेत ग दी माडगुळकर यांचे. हे भारलेलं झाड अर्थातच गदिमा. शब्दांच्या मोहिनीनं भारलेल्या या झाडानं गेली कित्येक दशकं मराठी रसिक मनाला भारावून टाकलेलं आहे. आज गदिमांची जयंती आणि त्या निमित्तानं त्यांच्या लेखणीतून पाझरलेले नवरस हे 9 वेगवेगळ्या साहित्य कृतींच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. गदिमा एक अमृत संचय या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर गदिमांच्या लेखणीला कोणताच विषय वर्ज्य नव्हता आणि त्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांची अफाट निरीक्षण शक्ती. साधी गोष्ट बघा, एक दिवशी त्यांनी एका गणिकेला ती उभी राहते त्या खिडकीची पूजा करताना पाहिलं. त्यांच्या या निरीक्षणातून पूजास्थानसारखी कविता जन्माला आली आणि दे अन्न तयाची मानव करीतो पूजा यासारखं मोठं तत्वज्ञान अवघ्या एका ओळीत सांगून गेली. ही अद्भुत किमया केवळ गदिमाच करू जाणे. त्या बकाल शहरी सकाळ कसली सांगू, लागली भराबर रहदारी पण रांगू. सरपटत निघावी सांदी मधुनी गोम, गर्दीत चालली तशी अजागळ ट्राम. खडखडत आपुले सहस्त्र फिरते पाय, ती वळणावरती वळत वाकडी होय. बेगास अचानक आली कसली सुस्ती, बुचबुचे भोवती ओंगळवाणी वस्ती. अप्सरा रात्रीच्या मजल्यावर वा खाली, मिरविती कालच्या रंगांमधली लाली. थांबली ट्राम हो काहीतरी अपघात, कुणी रती चमकली वरी खासता दात. कुणी केस उसकिता चकित बोलती झाली, हा मुके जनावर मेले ट्रामे खाली. त्या जनावराच्या मरणी कुठले लक्ष, औत्सुक्य चोरटे अवघ्या नयनी दक्ष. टकमका पाहती वखवकलेले नेत्र, हे असेल दिसले काल कसे रे पात्र. ट्रामेत त्या की बसलो होतो मीही, लाखात एक मी कुणी वेगळा नाही. मी खिडकी मधुनी निरखत होतो राण्या, शृंगाळ शिळा तो उसकटलेल्या वेण्या. ती कुरूपतेतील क्षुद्र बेगडी कांती, पडुनिया गिलावा भकासलेल्या भिंती. ती विटंबनेतील आनंदाची नीती, ती दिडकीसाठी रंगवलेली प्रीती. हालली ट्राम तो पुढे जराशी झाली, आणि डोळ्यांपुरती नवीन खिडकी आली. पाहिले दृश्य ते पुन्हा सांगवत नाही, रोमांच तरारून काटा भरला देही. सुस्नात एकली तरुण त्यातली पोर, नेसली पांढरे लाल कपाठी कोर. ये हळदी कुंकू घेऊन या तबकात, खिडकीस पूजुनी तिने जोडिले हात. हा पूजा विधीचा अघोर की अपमान, ती खिडकी का कधी होईल पूजा स्थान. दे अन्न तयाची मानव करीतो पूजा, कानात ओरडे विचार माझा माझ्या. चालली ट्राम अन क्षणात आला वेग, मेंदूत राहिली जळत वाकडी रेग. विजवील कायती कुण्या कवीचे ज्ञान, हे असेच का हो जन्मे पूजा स्थान. गदिमांच्या लेखणीची मुसाफिरी ही केवळ कवितेपुरती मर्यादित नव्हती. पटकथांच्या माध्यमातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीला पसाभर शब्दधन दिलेलं आहे. 75 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गदिमांनी पटकथा लिहिल्या. कविता लिहिताना आपल्या मनावरून अलगद मोरपीस फिरवणारा हा कवी पटकथा लिहिताना चित्रपटांची गरज ओळखून आसू डोळतानाही दिसतो. राम जोशी सिनेमामध्ये सुरुवातीच्या प्रसंगामध्ये गदिमांनी लिहिलेले संवाद म्हणजे सात्विक संतापाचा एक उत्तम नमुना म्हणावा लागेल. बाहुलीच्या क्षेत्रात वळलेल्या नेत्रात, आरोग्यम धनसंपदा, कोकशास्त्रात निपुण ही भार्या. राम्या काय दादा? अरे लावणी इथे असं भरल्या घरामध्ये अशी अर्वाच्य बडबड करताना लाज नाही वाटत तुला? तुझ्यात जरा तरी सुधारणा व्हावी यासाठी तुला पाठवलं होतं ना बाबांच्या मठात. हे अध्ययन करून आलास तिथून? मठात जात तरी होतास का?
मठात येऊ नको म्हणून सांगितलं त्याने. हो, मग काय पूजाच घालणार तुझी? अरे तमासगिरांबरोबर जाऊन बसतोस तू राम्या, रात्री उशिरापर्यंत घरी येत नाहीस. अरे शास्त्र्यांचा मुलगा ना रे तू, आणि तमाशात नाचतोस तू. मी त्यांना कविता लिहून देण्यासाठी जात होतो दादा. आणि ही आता म्हणून दाखवलीस तसली कविता. उद्या सारं सोलापूर माझ्या तोंडात शेड घालणार आहे. शास्त्र्यांचा मुलगा तमाशात लावण्या गातो. अरे माझ्या लौकिकाची तरी काही चाट ठेवायला हवी होतीस. कुलकलंकी बनलास रे, कुलकलंकी. 56 वेळा सांगितलं होतं त्या लोकांमध्ये जाऊ नकोस म्हणून. का? न समजणाऱ्या संस्कृतामध्ये बडबडत नाहीत म्हणून? अहो निदान तुमच्यासारखे थोबाड फोडीन राम्या. धोंडूला का मारलं? आता हे तू मला विचारणार? कारण तो माझा मित्र आहे. खालच्या जातीचा आहे तो. कलावंताला जात नसते. विषयाच्या आणि शृंगाराच्या अचकट विचकट कविता करणं ही त्याची कला. विषयाचं आणि शृंगाराचं एवढं वावडं का तुम्हाला? संस्कृत काव्यात नाहीये का शृंगार? कृष्णलीला वर्णन करताना तुमच्या जिभेला गुदगुल्या होतात. राजरोसपणे पुराणातून शृंगार वर्णन करणारे तुम्ही ब्राह्मण आणि रोखोक मराठी. तोंड बंद ठेव राम्या. खूप सोसलं, पण आता तोंड उघडल्याशिवाय पर्याय नाही. मग हे उघडलेलं तोंड मुस्काड फोडून गप्पाही करता येतं मला. हेच तुमचं पांडित्य, हीच तुमची तपश्चर्या. धर्म, शास्त्र, काव्य सारी मिरास तुमची, ब्राह्मणांची. बाकीची काही माणसं नाही आहेत. मग त्या माणसांबरोबर राहायचं असेल ना, तर या घरातून निघायचं. ठीक आहे, मला तरी कुठे राहायचं या घरात? मग आजपासून तुझ्यासाठी मी मेलो आणि माझ्यासाठी तू मेलास. सर्वसामान्य माणूस हा गोष्टी वेल्हाळ असतो. गोष्टी सांगणं ऐकणं त्याला आवडतं आणि म्हणूनच गदिमांची कविता त्याला आपलीशी वाटते. कारण गदिमांच्या कवितेत कुठे ना कुठे कथेचं बीज दडलेलं असतं. कथनात्मकतेप्रमाणेच कारुण्य हा सुद्धा गदिमांच्या लेखणीचा एक स्थायी भाव. कथनात्मकता आणि कारुण्य या दोन्ही गोष्टींचा मिलाप आपल्याला गदिमांच्या ज्या रचनेत आढळतो ती रचना अर्थातच जोगिया. कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग. दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ लवंगा साली. झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजूनी नाही नीज. थांबले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलुनी तू दार दडपिले पाठी. साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान. चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, का नीरलोचनी आज तुझ्या गमैने. मी देह विकुनिया मागून घेते मोल, सगविते प्राण हे ओपुनिया अनमोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो खराच गवनमाली, लाविते पान तो निघून गेला खाली. अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव. बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी,
मम प्रीती जडली आहे तुझवर राणी. नीतीचा उघडला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हासून म्हणाले दाम वाढवा थोडा, या पुन्हा पान घ्या, तो निघून गेला वेडा. राहिले चुन्याचे बोट थांबला हात, जाणिली नाही मी थोर तयाची प्रीत. पुन्हा पुन्हा धुंडीते अंतर आता त्याला, तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवस हीच तिथी ही रात, ही अशीच होते बसले परिरती क्लांत. वळुनी न पाहता कापित अंधाराला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवुनी करीते त्याचे ध्यान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे. लहानपणी गदिमांवर त्यांच्या आईमुळे संत साहित्याचे पौराणिक कथांचे संस्कार झाले. म्हणूनच गदिमांच्या काही रचना ऐकताना या संत रचना असाव्यात की काय असा प्रश्न पडतो. पण अध्यात्माचं अधिष्ठान असलेल्या गदिमांच्या लेखणीला वास्तवाचंही तितकंच भान होतं. आणि म्हणूनच वंदे मातरमचा जय जयकार करताना गदिमा लिहितात, वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम. आजही हे गाणं ऐकताना अंगामध्ये वीरश्री संचारल्यासारखी वाटते. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. वंद्य वंदे मातरम्. मांगल्यपूर्ण काव्यरचना करणाऱ्या कवीच्या या साहित्यामध्ये बिभत्स काहीतरी शोधणं काहीसं अवघडच. पण अशावेळी जेव्हा आपण गीतरामायण ऐकतो तेव्हा त्यामध्ये नवरसांची मुक्त उधळण आपल्याला पाहायला मिळते. गीतरामायणातली स्त्री पात्रांसाठीची गाणी आपण ऐकली तर गदिमांना परकाया प्रवेश करता येतो की काय असाही प्रश्न पडतो. सीतेचा शोक, लढिवाळपणा, कैकईचा निग्रह, अहिल्या शबरीची धन्यता गदिमांनी अगदी समर्थपणे मांडली. इतकंच कशाला, रावणाच्या दरबारामध्ये शूर्पणखेनं केलेला बिभत्स थैथयाट सुद्धा गदिमांच्या लेखणीनं समर्थपणे पेलला.
कथनात्मकतेप्रमाणेच वर्णनात्मकता हा सुद्धा गदिमांच्या लेखणीचा एक महत्वाचा गुण. गवत उंच दाट दाट वळत जाय पाय वाट वळणावर आंब्याचे झाड एक वाकडे या गदिमांच्या ओळी ऐकल्या की आपल्या डोळ्यासमोर एक प्रसन्न निसर्ग चित्र उभं राहतं. पण हाच कवी जेव्हा 10 दिशांनी येईल आता अंधाराला पूर अशा वेळी असू नका रे आईपासून दूर हे शब्द लिहितो त्यावेळी कातरवेळचा कातरपणा, हुरहुर आणि भय या तीनही भावना मनामध्ये निर्माण होतात. याची बण्यान परत फिरा याची बण्यान परत फिरा घराकडे आपुल्या चुक चुक करीते आलवाच चिंता मज लागल्या याची बण्यान परत फिरा याची बण्यान परत फिरा घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही साचा गदिमांमधल्या कवीनं, गीतकारानं साहित्य विश्वामध्ये जेवढी मुक्त मुसाफिरी केली, कथांच्या विश्वातही त्यांचा वावर तितकाच सहज होता. गदिमांचे शब्द आपल्याला अंतर्मुख करतात, सुखावतात, आनंद देतात आणि नकळत डोळ्यांच्या कडाही ओल्या करतात आणि प्रसंगी अगदी हसवतात सुद्धा. आपलं गाढव माणूस होईल या आशेनं गावातल्या काझीकडे शिकवणीसाठी पाठवणाऱ्या संभ्या परिटाची गोष्ट ऐकली की याची पुरेपूर प्रचिती येते. घाटाकडे जाणाऱ्या पाऊलवाटेच्या काठाला एके दिवशी त्याने एक नवल पाहिले. वडाच्या सावलीत मुले कोंडाळे करून बसली होती आणि वडाच्या बुंद्याला टेकून एक मुठभर मिया हातभर दाढी सोडून बसला होता. तो काही सांगत होता आणि ती पोरटी त्याच्या पाठोपाठ म्हणत होती. लागोपाठ महिनाभर जाता येता त्याने तो देखावा पाहिला होता. तेव्हा एक दिवस त्याच्या जिज्ञासेने जांभई दिली. कोंडाळ्यातून उठून बाजूला विडी पीत उभं राहिलेल्या दाढीवाल्याला त्याने जाता जाता थांबून विचारले, ए क्या कर रहे हो मिया? मिया जरा हुशातच होता. तिरसटपणानं बोलला, गधों को इंसान बना रहा हूं. संभ्याला त्याचे कार्य मोठे आणि महत्त्वाचे वाटले. आपले गाढव जर आपल्या बायकोसारखे माणूस झाले तर कपडे वाहण्याप्रमाणेच कपडे धुणे, पोचवणे, आणणे हे पण कामे करे. त्याला हा विचार सुखाचा वाटला.
एका संध्याकाळी मियाजीचा ठाव ठिकाणं त्यांनी शोधायला सुरुवात केली. सुकला फकीर मस्जिदीत या म्हणीच्या आधाराने त्याच्या आईनेच तो त्याला सांगितला होता. संभ्या मियाजीकडे आला, सलाम करून उभा राहिला. कौन हो तुम? धोबी. क्या काम है? हम अपने कपड़े हर जुम्मेरात अपने हाथ से धो लेते हैं. नहीं, वो कपड़ों के लिए नहीं आया हूँ मैं. तो ये इसको लेकर आया हूँ. संभ्याने आपले आणलेले गाढव उडे ढकलले. वजह? मियाजी गरजलेच. इसको इंसान बनवाना चाहता हूँ. उस दिन आप बोले थे ना गधे को. हाँ. मियाजीने थोडा विचार केला, दाढी कुरवळली आणि सांगितले, अच्छा बांधो उधर. संभ्याने गाढवाचे दावे मशिदीच्या दारातील लिंबाच्या बुंद्याला बांधले आणि मग आदमीनं विचारलं, वापिस ले जाने के लिए कब आओ? पूरा महीना लगेगा, मियाजीन म्हणाले. बडी मेहरबानी म्हणून संभ्या परत आला. गाढवाऐवजी आपल्या बायकोला घेऊन तो आता घाटावर येऊ जाऊ लागला. मियाजीने ते गाढव शेजारच्या एका कुंभाराला ₹500 विकून टाकले आणि 4 दिवस चांगली चैन केली. वडाखालचे आतिफ बे, पे, ते, से हे चालूच होते. वडाखालच्या पोरांची संख्या काही वाढताना दिसली नाही, उलट कमी कमी होतानाच दिसली. त्याचे गाढव अजून माणसात न आल्याने त्याने ते ताडले. पावसाळ्यात वाळू घातलेले कपडे सुकता सुकत नाहीत, तसा मियाजीने दिलेला तो महिना संपत नव्हता. तो संपला तेव्हा त्याने ताबडतोब जाऊन मियाजीला गाठले. क्या है? मियाजी गरजला. ओ मेरा गधा. हाँ वो इंसान बन गया है कब का. हाँ मगर कहाँ? वो हैदराबाद में है. हैदराबाद? वहाँ क्या कर रहे हैं? वो सरकारी नौकर बन गया है, वो मैजिस्ट्रेट बन गया है. मैजिस्ट्रेट मैजिस्ट्रेट आएगा नहीं? तुम जानो, चाहो तो ले आओ. सर्वसामान्यांच्या भावविश्वाचा मागोवा घेताना, त्यांच्या भावनांच्या मुळाशी जाताना गदिमा कुदळीसारखं खणत न जाता पाण्यासारखे झिरपत गेले आणि म्हणूनच ते तिथे रुजले. गदिमांचा जन्म हा कृष्णेकाठी वसलेल्या सांगलीतल्या आटपाडीमधला. त्या कृष्णेचं प्रतिबिंब गदिमांच्या साहित्यात अवतरलं नसतं तरच नवल. आजही जेव्हा कृष्णा रौद्र रूप धारण करते त्यावेळी तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही, हे गदिमांचेच शब्द ओठी येतात. सध्याच्या काळात संदर्भ बदलले असले तरी सुद्धा या गाण्यातले गदिमांचे शब्द आजही मनाला शीतलता देतात, शांत करतात. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखांची, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. संथ वाहते कृष्णामाई, संथ वाहते कृष्णामाई. नदी नव्हे ही निसर्गनीती, निसर्गनीती आत्मगतीने सदा वाहती, आत्मगतीने सदा वाहती. लाभहानीची लवही कल्पना, लवही कल्पना नाही तिज ठाई. संथ वाहते कृष्णामाई.
गदिमांच्या साहित्यकृतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये शृंगार अगदी काठोकाठ भरलेला असायचा, पण त्या रचना कधी अश्लीलतेकडे झुकल्या नाही. पुनवेची रातमधली नायिका आपल्या नवऱ्याला आर्जव करताना म्हणते, पावसात मी भिजले नाथा, गाल निथळती जळी, ओठांनी ते टिपानी सांगा, शराब का वेगळी. गदिमांनी शृंगारातली नजाकत, नाजूकपणा आणि सौंदर्य असं काही रेखाटलं की आजही त्यांच्या अशा रचना ऐकताना मराठी माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. गदिमांच्या साहित्यावर कार्यक्रम करायचा झाला, त्यावर बोलायचं ठरवलं तर शब्द आणि वेळ दोन्हीही अपुरे पडतील एवढं शब्दधन गदिमांनी महाराष्ट्र शारदेच्या ओटीमध्ये अर्पण केलंय. गदिमांच्या साहित्यावर बोलणं म्हणजे आभाळ पेलण्यासारखं आहे, कारण रमी तंबाखूपासून अध्यात्मातल्या तत्वज्ञानापर्यंत त्याचं क्षितिज विस्तारलेलं आहे. अवघ्या 9 कलाकृतींमधून गदिमांचं साहित्य मांडणं म्हणजे समुद्राचं पाणी ओंजळीत घेऊन समुद्राची खोली मोजण्यासारखं आहे. त्यांच्या प्रतिभेचं सर्वस्पर्शीपण मांडताना एक गोष्ट लक्षात आली की गदिमांचं साहित्य म्हणजे अमृत संचय आहे आणि तो अक्षय आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.